मित्रांनो मी पोचलो आता घाटन देवीला. घाटन देवीचं दर्शन घेऊया पहिला. हाँ गाड़ी है ना. बोला घाटन देवी माते की. चला मित्रांनो निघतो आता. दर्शन पण झालंय. थोडं लेट होतंय. करूया असती उद्याचा पण दिवस आहे अजून आपल्याकडे. फक्त एवढंच की घरी जायला नंतर उद्या उशीर होतो मित्रांनो. त्याच्यामुळे थोडी घाई करावी लागते. हा काय मस्त आहे. मित्र हा एक हॉल्ट आहे जो गेल्या वर्षी आम्हाला मिळाला नव्हता. गेल्या वर्षी म्हणजे 2 वर्ष नव्हता मिळाला. गेल्या वर्षी यांच्या मालकांची काहीतरी सभा होती त्याच्यामुळे तो मिळालेला नाही. हा हॉल्ट आहे घाटन देवीच्या थोडासा पुढेच आहे. तिथेच आहे. हा पण आता फिक्स झालेला आहे यावर्षी आम्हाला. हा बघा किती मोठा आहे. इथे आलो आहे आम्ही घोटी रोडला आणि हा एक इथे हॉल्ट आहे. अशा प्रकारे आहे शेड बांधलेली इथे. यांचे मालक इथे बाजूलाच राहतात आणि ही शेड यांना वाटतं शिर्डी संस्थानानेच बांधून दिलेली आहे. तर ह्यांच्या जागेमध्ये आहे. हे लोकच सांभाळ करतात ह्या जागेचा. प्रत्येक पदयात्रेसाठी या कमी याच्यामध्ये देतात हे लोक इकडे. आमचा पण दरवर्षीचा हॉल्ट आहे इथे. आणि हा गोटी रोड गेला इथे. आणि त्या पलीकडे गेला आहे समृद्धी महामार्ग. समोरची दिवाळ दिसते त्याच्या पाठीमागे आहे समृद्धी महामार्ग. लेटर देतात आता. चला लेटर देऊया आणि निघूया. संध्याकाळचे वाजलेत मित्रांनो 5:15 आणि आम्ही पोचलोय कवडधारा. ते समोर आहे SMBT हॉस्पिटल. चहाचा टाईम झाला आहे म्हणून चहा प्यायला थांबलो आता. तर अजून पुढे बरेच वाजतील आम्हाला 7-8 वाजतील हॉल्टसाठी. तर याच्या पुढे एक हॉल्ट आहे तिथे पण आता लेटर देतो. आता चहावाला बघतो इथे कुठे आहे तो. चला आतमध्ये का इथेच उभं राहूया. अमृत तुल्य चहा आम्ही पिणार आहोत आता. गुळाचा चहा. गुळाचा चहा द्या. नाही आहे मग जो आहे तो द्या. जो आहे तो द्या. चला गुळाचा चहा नाही आहे. आता जो आहे तो पिऊया. हा काय करणार गुळाचा चहा नाही जो आहे तो प्या. चला चहा आलाय. चहा प्यायला या. तुमचा नाही आला. माझा चहा आला. आला यांचा पण चहा आला. नाही चांगलं. आत्ता आलो इकडे आम्ही कवडधाराला आणि ह्या जागेचे मालक आहेत इकडे राहतात. एक पाठीमागे हॉल्ट आहे. मला तो हॉल्ट दाखवतो आता इकडे. हा असा हॉल्ट आहे इथे. इकडे आहे तुमच्यासाठी जेवण बनवायला.
तिकडे जेवण बनवायला केलेलं आहे किचन. आता पावसामुळे तुम्हाला हे सर्वकडे असंच दिसणार जागा. हा असा हॉल्ट आला इकडे आणि तिकडे ठेवलंय पालखी ठेवायला जागा केले. स्टिकर लावतोय तिकडे. चला आपला कवडदाराचा पण हॉल्ट फिक्स झालाय. लेटर वगैरे दिलंय त्यांना. 1500 रुपये दिलेत. 1500 रुपये बॅलन्स आहेत. ते त्यांना आल्यावर देतो सांगितले. जेव्हा पालखी येणार तेव्हा आम्ही देणार त्याला. चला आता निघूया आपण. आता पोचलो आम्ही खापराळे गावामध्ये. सिन्नरच्या थोडं पाठीमागे आहे आणि हा सिन्नरचा घाट गेला इकडे पाठीमागे. आणि हे मित्रांनो साईबाबांचं मंदिर आहे. आपण मंदिरात जाऊन येऊया पहिला. सर्व वाऱ्यामुळे पाणी येतंय आतमध्ये मंदिरात. थंडी लागते मित्रांनो. थंडी गारगार एकदम. हे बाबांचं मंदिर. टाळं लावले. क्लायमेट बघा कसलं भारी झालं एकदम. मिळालं तर चांगली गोष्ट आहे, नाही तर परत मागे जावं लागेल. आशीर्वाद लॉज आहे. लॉजचा प्रॉब्लेम मित्रांनो एकच होतं, लग्न वगैरे असतात त्याच्यामुळे ते आता आम्हाला बोलतात या तुम्ही, आणि एखादं लग्न असलं की मग ते मिळत नाही आणि मग आम्हाला मागे पुढे नाचावं लागते यासाठी. म्हणून तो कॅन्सल करून वरती आलो आहे. हा झाला तर बरंच आहे. चला तर हा पण हॉल्ट आपला फिक्स झालेला आहे. आतमध्ये जरी कमी जागा असली तरी इथे आजूबाजूला झाडाखाली झोपता येतं. तेव्हा पण हवा चांगली, इथे गार सुटलेली असते. तेव्हा पण थंडीचे दिवस असतात दिवाळीच्या नंतर, म्हणून चालून जातो इकडे आम्हाला. चला भेटूया आता पुढे परत. मित्रांनो पोचले आता मुसळगाव इथे. हा मुसळगावचा हॉल्ट आहे समोर. मोठा आहे हॉल्ट तसा. समोर किचन आहे आणि मुसळगावचं मार्केट आहे इकडे. हाय करा. मुसळगावचं मार्केट आहे समोर. हे आलेत ओनर. लेटर दिलं यांच्याकडे आता. हो ते मित्रांनो गेट उघडला आहे आता. तुम्हाला आतमध्ये हॉल दाखवतो केवढा मोठा आहे तो. हे आपले सर्व मित्रमंडळी मिळालेत. त्या लोकांनी आता या चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलेलं आहे. बराच मोठा हॉल आहे. असं हाय करायचं. आणि इथे किचन आहे. अरे केलं वाटतं, काम केलं का इकडे? नाही चांगलं केलं आहे. इकडे किचन आहे. इथे पाठीमागे आहेत संडास बाथरूम. लेडीजसाठी पण आहेत आणि जेंट्ससाठी पण आहेत. आणि काही लेडीजच्या पण पालख्या इथे येत असतात, त्यांच्यासाठी पण इथे सोय करून ठेवलेली आहे अगोदरच. स्टिकर चालेल का इथे लावलेला? स्टिकर चालेल ना लावलेला? लगाते चालेल ना? शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे वाजलेत 8 आणि हा इकडे लॉज होता. लॉजवर रात्री आम्ही राहिलो होतो. आता पॅकिंग चालली आहे. आमची गाडी वगैरे आमच्या साहेबांनी चांगली धुवून घेतली टाकाटक. झोप वगैरे एकदम छान झाली. हा समोर मित्रांनो हॉटेल आहे गोदावरी. तर दरवर्षी आम्ही इकडेच येतो.
मेदू वडा वगैरे, डोसा वगैरे तुम्हाला इथे सर्व मिळून जाईल आणि चांगली टेस्ट असते खाण्याला. दरवर्षी आम्ही इथेच बसतो. आमचा ग्रुप बसला आहे. मेदू वडा ऑर्डर केला आहे, आम्ही तिघांनीच केला आहे आणि हे तिघांनी मागवली लस्सी. तर आम्ही आपलं खाऊन घेतो. आमची ऑर्डर आलेली आहे ती. आणि अजून काय असेल तर आपण मागूया. त्यांना काही लस्सी पियाची तर पिऊन दे, बरोबर ना शिंदे? हां, हे आमचे आहेत अध्यक्ष, पैसे देणारे. काही टेन्शन नाही घ्यायचं, दाबून खायचं. चला या मित्रांनो खायला. आम्ही खातो आणि निघतो. चला बाय. मित्रांनो चहा पण मागवले आम्ही. चहा पियाला या. चहा आम्ही आता तिघेच पितोय. ही लस्सीवाली लस्सी खाऊन झाली. आमचा नाश्ता झाला. आता ही चहा घेतो. आता फक्त भाई ठाकूरचा पकडून असे 4 हॉल्ट राहिलेत बुक करायचे. आता इथून निघतो. आणि हे पावसाचं बघा, रात्रभर पाऊस आहे पण एवढा नाही. जसा मुंबई कोकणात पडतो तसा पाऊस नाही. ते रिमझिम रिमझिम असा पडतो. पण सर्व चिखल करून ठेवलं आहे सगळीकडे बऱ्याच ठिकाणी. चला भेटतो आता पुढच्या हॉल्टवर तुम्हाला. आता पांगरीला पोचलो आम्ही. या पांगरीला पण आमचा एक हॉल्ट आहे. हा हायवे. गाड्या येत आहेत. तुम्हाला पहिला हॉल्ट दाखवतो मी. गेट बंद आहे तरी पण बाहेरून दाखवतो. आहे ते समोर हॉल्ट आला. समोर संडास बाथरूम वगैरे. इकडे पण चांगलं पाण्यापिण्याची सोय आहे आम्हाला. चला आता पुढच्या हॉल्टला जाऊया. झेंडा बघा आमचा कसा फडकतोय गाडीचा. त्याला पाय साफ करतो. चिखल लागलाय माती. मित्रांनो आता पोचलो आम्ही पाथरे गावामध्ये. हे बघा हे आई आहेत, हे बाबा आहेत. यांच्या इथे आमची पालखी येते. इथे आम्ही पालखी ठेवतो. आणि हा यांचा परिसर आहे, यांची जागा आहे. आणि आमची पदयात्री लोक ह्याच्या मागे राहतात. त्यांची सोय आम्ही मागे करतो याच्या पाठीमागे. आणि इथे आमचं जेवण खावण वगैरे सर्व इथेच होतं. या परिसरात आम्ही जेवण वगैरे सर्व बनवतो. पाठीमागे तुम्हाला दाखवतो जागा. जागा म्हणजे एवढी खास आहे नाही, तरी पण ॲडजस्ट करून घेतो आम्ही लोक. ही अशी शेड आहे इथे. त्याला आल्यावर थोडे आम्ही साफ करतो. त्यांच्याकडनं लाईट घेतो त्यांच्या घरातून आणि वापरतो या हॉलचा. ही अशी जागा आहे. पूर्वी त्या घरामध्ये जी लोक जात होती ते सर्व पुरवत होती पाणी वगैरे. त्यांच्याकडे आमची सोय बरोबर होत होती सर्व. हा असा परिसर आहे बघा. पदयात्रींना आम्हाला कसं ठेवावं लागतं इकडे. चला 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 जाऊया. चप्पल गाडा इथे. बघू शकता वरती. जय मल्हार. जय मल्हार. सदानंदाचा येलकोट.
पूर्णपणे काम हे पूर्ण दगडाचं आहे. बाजूची भिंत सुद्धा तुम्ही बघाल तर ती पण दगडाची बांधलेली आहे. हां, पूर्ण बांधकाम दगडाचं केलेलं आहे. बघू शकता. दर्शन घेणार. हा नाश्ता दे, फक्त लसी प्यायला. ऍसिडिटी होती ती, लसी प्यायला फक्त. हा मग शिंदेनी चला चला शिंदेनी सगळ्या लसी प्यायला. खाली पण बघायला तुम्ही, खाली पण दगडच लावलेले असते. शिंदेचा पोट खराब झाला. पूर्णपणे बांधकाम दगडाचंच आहे. घुमट बघा कसं बांधलेली. गेल्या वर्षी बरंच काम बाकी होतं ना, यावर्षी झालं खूप झालं. हो, मस्त कमाई. चांगलं आहे. शेड असती ना तर मस्त होतं. शेड असते तर झालं असतं इथे थांबण्यासारखं. दुपारला इथे आता ओम साई लॉन्सवर आलोय. लग्नाचा हॉल आहे हा. हा सुद्धा पदयात्रींना अवेलेबल करून देतात हे लोक. मिळून जातो. बराच मोठा हॉल आहे. फक्त आमचे प्रॉब्लेम असे होतात की ज्यावेळेला लग्न असतात दिवाळीनंतर, मिळून तर जातो पण लग्न असल्यामुळे कधी कधी प्रॉब्लेम होतो, मग मिळत नाही. हा असा त्यांचा असा परिसर आहे. हा इकडे ओपन एक आहे, हे त्यांचं गार्डन. आणि हा लॉन्स बघू शकता किती मोठा आहे. त्या बाजूला कोपऱ्यात आहे बाथरूमची सोय केलेली. असा हा लॉन्स आहे इकडे. तर मिळतोय काय माहीत नाही. केअरटेकर आहेत समोर इकडे. बघूया, बोलणं चालू आहे. पुढे जाऊन बघतो आता काय झालं ते. साईराम, या केअरटेकर इकडचं सर्व हेच बघतात. बघू शकता केवढा मोठा हॉल आहे तो. काय करणार आता? काय होतंय आहे की नाही खाली? काय लग्न वगैरे आहे? हां, लग्न आहे ना मित्रांनो. लग्न आहे, आमची पालखी येणार त्या दिवशी. दुपारची आहे का? हां, दुपारची. समोर एक बंगला आहे. नाही देत ना इथं आपली जय माताजी ते किती लग्न 2 मीटर. कारण ओम साई लॉन्च तर काय आम्हाला मिळाला नाही. त्याचं लग्न होतं. हे 3-4 किलोमीटर परत मागे आलो आम्ही. आणि हॉटेल आहे इथे साई प्रसाद पार्क. हा पूर्वी आम्ही घ्यायचो पण इथे जरा जागा अपुरी असल्यामुळे आम्ही पुढे जात होतो. त्यामुळे परत आता हे मागे, आता हा आम्हाला मिळाला. इथे बुक केलेला आहे आम्ही. आणि आतमध्ये बाबांचं मंदिरसुद्धा आहे. मला ते बाबांचं मंदिरसुद्धा दाखवतो. इकडे जाऊ.
इकडे रूम्स पण आहेत त्यांचे अवेलेबल, ते पण मिळतील बोललेत. तर बघूया त्या दिवशी मिळतात काय. हा असा परिसर आहे. हे साई पालखी निवारा भक्त निवास, ते रूम दिलेले आहेत. आणि हे तुम्ही बघू शकता इथे बाबांचं मंदिर आहे. दर्शन घेऊया. छान अशी मूर्ती बाबांची. ओम साईराम. तात्पुरता का होईना मिळालं आम्हाला, हे महत्त्वाचं आहे. बाकी ठिकाणी प्रॉब्लेम असा पण होतो, तिथे आम्हाला टॉयलेट बाथरूम मिळत नाही. इथे कशी टॉयलेट बाथरूमची सोय पण आहे, आंघोळ्या वगैरे सर्व इथे होऊन जाणार आमच्या. त्यानंतर डायरेक्ट जाऊ इथून भाई ठाकूरचा पालखी नेवाऱ्यामध्ये. पण एवढंच की रनिंग थोडी आता मागे आली, तर ती रनिंग पुढे आता वाढली संध्याकाळची. झालं ना? 4,000 ना? ठीक आहे. 4,000 घेतले तिथे, पण काय करणार, आम्हाला पाहिजेच तर पैसे तर टाकावेच लागणार आहे. चला तर तिथे भेटतो पुढे भाई ठाकूरला. आम्ही पोचले आता साई पालखी निवारा येते. आणि ऊन बघा मस्त आलं इथं. या ठिकाणी बऱ्याच पालख्या येतात, त्यासाठी हॉल बांधलेले आहे तिथे वरती. इथून शिर्डी 3 किलोमीटरचं अंतर आहे. या जागेवर आम्ही पालखी आणून इथे अभिषेक वगैरे करतो. त्याच्यानंतर मग इथून आम्ही शिर्डीला निघतो. तर मित्रांनो, हा माझा हॉल्टचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.